आणि नवी दिल्लीतली आजची एनडीएची बैठक संपली आहे। एनडीए बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहांसह सर्व मंत्री, घटक पक्षातील महत्त्वाचे नेते उपस्थित होते। एनडीए बैठकीमध्ये ऑपरेशन सिंदूरबाबत पंतप्रधानांचं अभिनंदन केलं। सरकारच्या 11 वर्षांच्या कार्यकालावरची पुस्तिका सुद्धा प्रकाशित करण्यात आली। इंडिया आघाडीच्या बैठकीची मोदींनी धास्ती घेतल्याचा टोला खासदार संजय राऊतांनी मारलाय। इंडिया आघाडीची 7 ऑगस्टची बैठक जाहीर झाल्यावर एनडीएची बैठक घाईघाईत बोलवण्यात आली आहे। पीओके ताब्यात आलं असतं तर आम्ही मोदींचा सत्कार केला असता, पण मोदींनी सत्काराची संधीच दिली नाही असा टोला राऊतांनी लगावलाय। एनडीएची बैठक यासाठी आहे की श्री राहुल गांधी यांनी 7 तारखेला त्यांच्या निवासस्थानी यूपीएची बैठक म्हणजे इंडिया ब्लॉकची बैठक बोलावली आणि त्या बैठकीला सगळे प्रमुख नेते उपस्थित होत आहेत। आता बहुतेक त्याला त्यांच्या मनामध्ये काय भय निर्माण झाला या आमच्या बैठकीमुळे, त्याच्यामुळे मोदीजींनी इंडियाची बैठक आज बोलवली। त्यांचा हा जुना कार्यक्रम आहे, पण त्याच्यामुळे आमच्या बैठकीला काय परिणाम होणार नाही। मोदी 75 वर्ष पूर्ण झाल्यावरती सप्टेंबरला रिटायर होत आहेत, म्हणून सत्कार करणार आहेत एनडीएचे लोक। ते आणखीन कशा करता? खरं म्हणजे ऑपरेशन सिंदूर थांबवलं नसतं आणि मोदीजींनी सांगितल्याप्रमाणे, वचन दिल्याप्रमाणे पीओके हे ताब्यात आलं असतं तर आम्ही सगळ्यांनी सुद्धा मोदींचा सत्कार नक्की केला असता। लाहोर, कराची, बलुचिस्तान वगैरे 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 ही आता पीओके घेणार हे राजनाथ सिंग म्हणाले, अमित शाह म्हणाले, मोदी म्हणाले। आम्हाला सत्कार करण्याची त्यांची संधी मिळाली नाही मोदींची, याच्याबद्दल आम्हाला दुःख आहे। दरम्यान आजच्या एनडीएच्या बैठकीमध्ये पंतप्रधानांकडून ऑपरेशन सिंदूरचा गौरव करण्यात आलाय। सैन्य दलांचा सन्मान देशासमोर मांडायला हवा असं मोदींनी म्हटल्याचं कळतंय। तसंच बिहार मतदार याद्यांच्या मुद्द्यावरही पंतप्रधानांनी वक्तव्य केलंय। पुढची बातमी बघूयात। राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रायगडच्या पालकमंत्रीपदासंदर्भात मोठं वक्तव्य केलंय। आमच्याकडेच रायगडचं पालकमंत्रीपद यावं ही विनंती मुख्यमंत्र्यांना करणार आहे। 15 ऑगस्टला भरत गोगावले यांनाच झेंडावंदन करायला संधी मिळावी अशी